नांदेड़ में खरीफ सीजन की शुरुआत से पहले सोयाबीन बीजों की कीमतों में भारी बढ़ोतरी से किसानों में नाराजगी देखने को मिली। किसानों का कहना है कि सोयाबीन बीज की एक बोरी की कीमत करीब 2,150 रुपए से बढ़कर 3,200 से 3,400 रुपए तक पहुंच गई है, जिससे उन पर अतिरिक्त आर्थिक बोझ बढ़ पड़ा है। वर्तमान में बुआई पूर्व खेत तैयारी का काम जारी है और किसानों को डीजल, पेट्रोल तथा कृषि कार्य में उपयोग होने वाली अन्य सामग्रियों की बढ़ती लागत का सामना करना पड़ रहा है। ऐसे में बीजों की बढ़ी हुई कीमतों ने किसानों की चिंता और बढ़ा दी है। पीड़ित किसानों ने सरकार से कृषि उपकरण, बीज, खाद और कीटनाशकों के दाम कम कर राहत देने की मांग की है। कसं आहे, शेतकऱ्याला प्रचंड शेतकरी संकटात आहे। आता मला सांगा, डिझेलचे भाव वाढले, आता शेतकऱ्याला नांगरणी व खरणीच्या कामाला आता जिथं 1,000 रुपये भाव होता तिथं 1,500 झाले, डिझेल भेटणं चाललं म्हणून अजून त्याच्यात प्रॉब्लेम झाला। आणि आता सोयाबीन कसं आहे, शेतकऱ्याकडे जेव्हा सोयाबीन येतं तेव्हा त्याचा भाव कमी होतो आणि जेव्हा बॅग घेण्याचा होता, बॅग आता कसं कसं पावसाळ्यात चालून आता 2100ची बॅग 3,500 झाली। म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला घ्यायचा टाईम येतो तेव्हा यांचा वेगळा रेट राहतो आणि जेव्हा शेतकऱ्याच्या मालाचा भाव येतो तेव्हा 3,000 4,000 भाव राहतो। आता 3,400 रुपयाला 30 किलोची बॅग मिळाली, शेतकऱ्यानं काय करावं? आता 1,200 रुपयाचं युरियाचं पोतं 1,800 रुपयाला झालं आणि 2100ची बॅग झाली 3,500 रुपयाला। मग शेतकऱ्यानं करावं कसं? हे प्रचंड मोठं शेतकऱ्यावर संकट आहे। एक तर हे पाणी बी असं करायला आणि शेतकरी सगळ्या बाजूनं हवालदिल झालेला आहे। आमची सरकारला मागणी आहे की शेतकऱ्याच्या मालाला एकतर चांगला भाव द्या आणि त्याचे बियाण्याचे रेट जरासं कमी करा, जेणेकरून शेतकऱ्याला उत्पादन खर्च कमी येईल आणि उत्पादन खर्च जर कमी आला तर शेती परवडेल। आता मला सांगा, एक सोयाबीनच्या एकरी उत्पन्न व्हायला 5 क्विंटल, मग शेतकऱ्याचा खर्चच व्हायला 25,000, पण तुमच्या सोयाबीनला भाव राहिला 4,000, तर मग शेतकरी लॉसमध्ये आहे ना आजकाल सगळे शेतकरी। त्यामुळे शेती परवडणार चालली। माझी सरकारला विनंती आहे की तात्काळ या सोयाबीनचे आपल्या बॅगचे आणि खताचे रेट कमी करण्यात यावे। धन्यवाद। दर वाढले, त्याच्यामध्ये सरकारनं थोडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण एक एकर जर सोयाबीन पिकवायचं म्हणलं तर त्याचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी व्हायले। त्या संदर्भात सरकारनं थोडं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे खताचे आणि जे बियाण्याचे आता भाव वाढलेले आहेत, सगळ्या जे ज्वारी सगळे असतील जे पेरायचे, त्याचे रेट थोडे कमी केले पाहिजे।